ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 22. या अध्यायाच्या पठनाने प्रत्यक्ष जीवनात आरोग्य, शांती व उत्कर्ष प्राप्त होईल. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी कमळाकांता, कमळ नाभा कमळ भोपिता, कमळपत्राक्षा दुःख हरता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी, भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण. मागीले अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला. नेला तरी किलोदळा, बुडाली से शोकाब्दी जळा. ते उपरीचर वसू तरणी आगळा, काढावया पातला. स्थावर बोधाची बांधुनी सांगडी, शोकाब्दीत घातली उडी. शब्दार्थी मारुनी बुडी, धैर्य कास धरी रे. धरल्यावरी बाहेर काढूनी, म्हणे माय वो सावधानी. शोक सांडी अशाश्वत गहनी, शाश्वत नाही काहीच. पहातेपणी जे जे दृश्य, ते आभासपणे पावे नाश. तू शोक करीसी शब्द प्राप्तीस, श्लाघ तू ते लागेना. तू कोटील मच्छिंद्र कोण, स्वर्ग भूमीच्या झाला संगम. योग तितका भोगकाम करून गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी, मच्छिंद्र स्थावला जन्मोनी. परी प्रारब्धे सहज योग्य करून गाठी पडली उभयंता. पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरून गेला आपले हित. तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननीय. तू झालीस पदच्युत, तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानूनी व्यक्त होऊनी चाल जननीय. तू पातली या सिंहद्वीप, मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प. मच्छिंद्र दृष्टी पाहून या 12 वर्षे झालिया पूर्ण. तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन. मीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहशील तू. म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन, काय पडेल त्या कारण. सिंहद्वीपी पाकशासन महामग आरंभेल. तेव्हा विष्णू विरिंची रुद्र, तया स्थानी येती भद्र. सकळ देवदादी चिमित्र चंद्र, एका ठाई मिळतील. ते नवनाथादी प्रतापवंत, ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ, सांडी प्रांजल करी चित्त. विमानारूढ होऊन त्वरित सिंहद्वीपी चालके. ऐसे 19 महिनाकिनी महाराजा शिशोर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी दावीन ऐसे म्हणत असा. तरी मख मंडप पाक शासन करो अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन, तरी मज भाष्य द्यावे. भाष्य दिल्या अंतरपोटी विश्वास रत्ना रक्षणपोटी. मग हे शोक दरिद्र पाठी चित्ती सांडेल महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी श्वशूर हास्य करी आननी. मग कर्तल भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलोतळा, माते नेता स्वर्ग मंडळा. परी नृपपणी या स्थळा कोणालागी स्थापावे. एरू म्हणे एक वचन, सर्व सेवेसी आहेत क्रियावान. दैरभामा उत्तम नामाने, राज्य तिथे ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी, दैरभामा राज्यासने बैसविली अभिषेक करून. राज्यपदी तेरवा राज्य ओपनी दैरभामा, मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशीच्या शैल्यारामा, शोकाकुळ झाल्या की. म्हणती माय व शुभाननी, तुम्ही जाता आमासी टाकून. आम्हा पाडसांची हरिणी, दयाळ माय असिसी तू. असो ऐशा बहुधा शक्ती, शैल्य शोकाकुलित होती. मग तितक्या समजावणी युक्ती विमान यानी आरुडली. दैरभामेसी नीती प्रकार सांगुनी युक्त समग्र. यथा समान प्रजेच्या भार सांभाळी का साजनीय. जेथील तेथ हित फार, तैसे केले गोचर. मग विमानी आपण सशूर स्वर्गमार्गी गमताती. असो विमान पावे द्वीपाप्रती, पदा स्थापिली ते युती. मग तो उपरीचर सहज जगती आपल्या स्थानापै आला. जैसे दिन खेळमेळे चरू जाती पक्षी कुळे.
एरी होता सायंकाळे आपल्या स्थाना सेविती, त्याची न्याय उपरिदक्ष आणली किळोतला पद्मिनी प्रत्यक्ष, शापमोचन सायंकाळास स्थाना पाविली आपल्या, की अब्धीचे अपार जीवन व्यापी महिते मच्छ मुखाते, परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईचे ठाई जात असे. त्याची या न्याय श्रुष्णाश्वशूर पावते झाले स्वस्थानावर, परी ते इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला. मीननाथ स्कंदी वाहुनी मार्गावरी करीती गमन, तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचुरणी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापोटी तिघांच्या. ऐसे परी निर्वापन मार्गी करिता गमन, तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रते, तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी, की अच्युत वृक्षापोटी कानिफाची भेटी झाली. झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान, माथे दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदिपट्ट राणी, मी पाडस राणो राणी निढळवाण्या लागत असे. की मज वत्साची माऊली सहज राणी चराव्या गेली, शल्य व्याघ्र आवाटिली ती भेटवली रायाने. मग स्कंदी होता नाथ मी तया लागी मही ठेवून दृढ पायी केले नमन, नेत्री अश्रू लुटले. ते पाहून मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षात, म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुषी का आले. ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन मग सकळ दुःखांचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लुटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून, मग क्षण एक तया स्थानी बेसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता, तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगहन, कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणत असे. याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी, तुमची शुद्धी तग बागोली येथेची लादली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण, तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिले. दुःख सरिते प्रवाह वेष्टी, गुडता वाचविला देवनी पुष्टी, की दुःख व्याघ्राच्या आसुडणी मोठी माये भेटी केली असे. की तुमच्या वियोग प्रयानळ तयात मी पडलो होतो बाळ, परी जागा नोहे हा घनशील शीतल माते झाला महाराजा. की तुमच्या वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास, परी जागा नोहे हा सुधारस मज भेटला महाराजा. ऐसे मनोहनी वारंवार नेत्री लोटले अश्रुपूर, परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा. मुख कुरवाळूनी आपुल्या हस्तचा शिष्याचे अश्रुभूषित, मनात म्हणे हा भाग्यवंत गुरु भक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्र नंदन मग मीनाथाकडे येऊन उठ वस्सा म्हणत असे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे. गौड बंगाल हेला पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण, नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताच्या मिरवत असे. तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट, कोपीचंद करुणी अनिष्ट मही गर्ती घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन, परी नाथ मच्छिंद्र ते एकूण चित्ती परम शोभला. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट, तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालथी घालीन चुगट मही पाथ मिरविंदू. ऐसे बोलणे विक्षेप चित्ती पुढे मार्गे परमगती, एक दोन मुक्काम साधेती क्षिती हेला पट्टण पातले. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तान विचारी जाती. ते म्हणती कानिफा येऊन क्षिती मुक्त केले जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊन जगी मिरवला अमरपणी, तेने गुरुदीक्षा घेऊन तपा लागी तो गेला. राया मुक्त चंद्र स्थापून राज्यपदी राज्यासन देऊन या अग्निनंदन तोही केला षण्मास. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे मिरवला. जैसे प्रळयानळावरती घनवृष्टीची होय व्यक्ती, मग सकळ उबाळा पाहुणे अति अदृश्य होय पावतो. की साधक पातला असता श्री गुरूंचा संसर्ग होता, होताची सिद्धकाची व्यथा नाचुनी जाय ते क्षणी. की तम ढिसाळ दाटल्या वाणी उदय होताची वासरमणी,
मग सकळ तम नाश पावणे दिशा मिरविती उजळल्या. तन्याय मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोक. शांतीवरून मोह कंदर्प चित्ता माझी द्रवला असे. ह्या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्व करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे. एरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजउमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिळवत असे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिळवला जी अमरपणे. तुष्ट करून जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र येती. ऐसी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी ती याची. ऐसी एक धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन. ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वारा रक्षका सांगती. मंदी जालिंदर जो प्रज्ञावंत तयाच्या सहोदर मच्छिंद्रनाथ. ग्रामद्वारी आहे तिष्ठत जामनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत ती येथे निवेदला. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करीते झाले नमन. म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती तो यवनी ग्रामद्वारा प्रतिष्ठत आहे महाराजा. ऐसे एकुणी मैनावती म्हणे केसी वृत्ती केसी स्थिती केसी आहे भूषण व्यक्ती. अभ्यासन अभ्यास दीक्षते. एरी म्हणे जी महाराजा कनक कांदी तेजपुंजा बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हालाही दिसत असे. माय वो आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभवचा. अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटत असे. शैली कंथी लेवून भूषण शिंगी सारंगी समागम. कुबडी फावडी करी कवळून उभाद्वारी असे तो. आणि एक सशिष्य त्यासी संग्रही आहे सुखसेवेसी. परी तो शिष्या समान अभ्यासी आम्हालाही भासत असे. धृती वृत्ती दीक्ष लागून ज्ञान वैराग्य स्वरूपान आम्हालाही समसमान गुरुशिष्य वाटतील. त्याची रीती स्वरूप अपार तान्हुले एक असे किशोर. परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्र म्हणे भासतील. ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचरेला प्रत्योदक. मग स्वय येऊन सुखासन कटक सामोरे जात असे जीवती ते. कटका सवे द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्र नंदन. मग त्रिवर्गाते सुखासन ओपणी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी भावे बेसिवला कनकासनी. षोडोपचारे पूजने मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपसविता कोणाकोडीने येणे झाले आता. आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटत असे. की दारिद्र्याचे द्रव्य हरण करू मांदूस धावली आपण. की चित्ता बोधी अंतकरण बुडता धावे चिंतामणी. की मृत्यूसमयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेश असते पाहुनिया अमर पियुष धाव घेत कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून. की शुदे पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला. धन्य आहे अभाग्य भागी येथे पातले तुम्ही जोगी. परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. एरी म्हणे ओ माते एक उपरिचर वसू माझ्या जनक. मच्छ देही देहादिक आम्हालागी मिळवित असे. या परी श्री गुरु ज्ञानदृष्टी तो अनसूयासूत शक्ती के पोटी. तेने कवळीने मोळी मुष्टी परद पात्री मिळवला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊन वैराग्याला भूषवित असे जननीय. धाकटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंद्रनाथ. परी या ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकले म्हणून उग्रता धरून पोटी लंघित आलो महिपाटी. तरी उत्तम संग्रह ग्रामजिटी समस्तांनी सांगितला. तेने करुणे कोपकंदर्प झाला जननी सर्व लोक. तरी तू धन्य ज्ञानदीप महिवरी अससी हो. आपल्या हितासी गृही आणून शेवटी परमप्रज्ञ करून तुवा मिळवला स्वानंद गण. धन्य धन्य असेसी तू. धन्य धन्य मही एक निवटणी पूर्वजा पातक दोन दिक सनातपणाची घेऊनी भाग स्वर्गवासा मिळविशी. तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाप्ती रसा. की भगीरथ खूप पितृ उद्देशा मिरवला असे त्रिभुवनी. की विनतेचे दास्यपण गरुडे साठविले पियुष देऊन. तेवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काळी. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती. म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केलेच तुम्हीच. तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू कृपा पात्र वरीला मशकू. मम प्रज्ञे मोह षटकू मिरवला हे महाराजा. आहा तुमचे पडी पाडे न येती कल्पतरू झाडे. परी वासने समान खोडे बरे वाईट मिरवत असे. तैसी तुमची नव्हे स्थिती साधक कल्याण मिरवी मती. की परिस्थितीता समान गती बरे वाईट मिरवत असे. परीस लोहाचे करी कनक
परी स्वदीक्षेची न तुटे बीक, तेवी तुम्ही नव्हे साधक आपले समान करिता की. ऐसी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिळवता महिपाठी, उदार तरी समता होती मेघ अपूर वाटत असे. मेघ उदार म्हणती लोक, तरी तो अपूर ओसरे उदक, तस्मात तुमचे औदार्य दोंदिक समता पदासे मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती, ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवीत असे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्न पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासे. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्र नंदन गोरक्षनाथादी करून या. सकळ कटकासहित बोळवी निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविली. सगळी चरणावर ठेवणी माथा परतते झाले बोळविने नाथा. मग आपल्या सदनी येऊनी तत्वतात धन्यनाथ म्हणतात. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पाहिले. तेथे करुणे उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारेला. तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्रामीण मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले. रात्रक्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा जोडीसी भिक्षेलाही प्रवर्तला. भिक्षा मागुनी सदनी परम श्रमोनी आला सदनी. तो एरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मिळनाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठून बेसवला शोचा कारण. तो ते संधीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पाठला. ग्रामात हिंडता सदनी श्रमे विटला असे म्हणे. तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलत असे. म्हणे गोरक्षा मिळनाथ शौचाचे बेसवला आहे गल्लीत, तरी तू त्या ते प्राक्षाळून त्वरित घेऊन येई पाडचा. ऐसा बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा जोडी ठेवून तेथ लक्ष्मी पातला मिन्नाथ गल्ली माझी जाऊन या. तो मिन्नाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहून परम चित्ती विठल असे. मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्यासाशी व्यर्थ कासिया पाहिजे की कबरी भार विना बोडकी कुंकू खडाटोप हुडकी. ते बी मच्छिंद्र मनी उपद्रव शेकी काय आज सुचला हो. जन्मांदासी अवनी तोची संभार रक्षिकाने निगडी मनुष्या शस्त्रांनी खटाटोप कासया. की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया. की राणीचे राण सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत. तेवी निस्पृह विषयी अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसी बोलणी गौरनंदन मीननाथा ते करी कबूल दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलविण्यात तेतवा. विष्टे व्यक्त मीननाथ पाहुणी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरते आत धोणी आणि बाळका. अवश्य म्हणून गोरक्षनाथ तेसाची उठवणी सरिते जात संचार करिता सरिते तो उत्तम खडक देखिले परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावे दुगोन परी अंतर्बाह्य मळी निवटून नाथा लागी दाखवू. ऐसे विचारून चित्तात पदी धरला मीननाथ खडकावरी आपलोनी त्वरित गतप्राण पै केला. सरिते उदक असे अपार त्यात प्रविष्ट झाले रुधिर. ते सर्व अपार जळचळ भक्ष म्हणून धावले. मच्छ मगरी कबंद देही मग तळपती त्या प्रवाही. ते अपार जळचरे पाहून डोही मनात म्हणत असे गोरक्ष म्हणे जीवे गेला मीनात तरी याचे घालव सदावर्त. एक जीवावरी तृप्त आहेत जीव सकळे. ऐसा विचार करून म्हणी त्वचा घेतली काढून रती रती मांस तुकडे करून जळचरा ते ओपितचे. उरल्या असती त्या जळात टाकून तेथून उठला नाथ परी त्या जळा नसे अंत असती तळी व्यक्त जाळतात. ऐसे करती गौरनंदन मांस ते सकळ गेले हटून मांस सरल्या आतडे पूर्ण जळचळा ते बक्षविले. एक त्वचेरहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊन चालला परी तो सदनी तो शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी. शांभवी अर्था बाजार भुवनी संचरला से महाराजा. तो येथे मच्छिंद्रनाथ मग तान्हा पसरी प्रावरणी त्वचेत मित्र रश्मी पाहुणी वाद सुकावया घातल्या. तो एरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कुंदा कुत्ता सिद्ध करून आसनावरी बेसला परी गोरक्ष म्हणे बारे कोठे मिळनात. एरी म्हणे दोन्ही त्याते स्वच्छ आणला महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेवला न दिसे नेत्री. एरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा. म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी. एरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे
तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पाहावा विलोकून ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन त्याची क्षणी बाहेर येत असे. म्हणे कोठे रे मिळणार? परी पाहता म्हणे तान्हा प्रवर्णात न्याहाळून पाहता देखे त्वचेते. मग धरती अंग सोडित असे. म्हणे आहारे काय केले बाळ माझे केसे मारविले. अंग धरणीवरी टाकले वरी लोळे गळबळा. अहा अहा म्हणून मृत्तिका उजळून घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटवून शोक करी आक्रोशे. परम मोहे आरंभळत उठ उठवणे त्वचा कवळीत हृदयी लावणे आठवीत बाळकाच्या गुणाते. आहा तुझ्या मी असे जनक परम शत्रू होतो एक जननीचे तू बाळक तुझ्या आमने केसे मा. म्हणे आहारे मिळनाथा म्हणजे सांडून केसा गेलासी आता. एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझके मी. आता तू ते किलोळता मी कोठून पाहिलं मुख कमळा. आहा तुझ्या कापिला गळा केसा येथे आणोनी. बाळका स्त्रियांचे राज्यात बुबुक्कारे पावशे मृत्यू म्हणून बारे तुझचे ते रक्षणाते आणले परी तुझे निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जेते. ऐसे म्हणून धरणी प्रती अंग टाकी धडाळून पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदयी कवळून म्हणे बाळा तुझे समान पुत्र कैसा मजा आता. आहा बाळाची चांगुण पण मज बासत असे जैसा मज. आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी भरून मी. बाळा लोटली वर्षे 3 तरी काय सांगू मंजूळ बोलणे. आहा ताता ऐसे म्हणून हाक मारित होतासी तू. बारे तणू असता कोवळीत परी शयनी होणी उठसी उशकाळी. माथा ठेवणी मम पद कमळी. अहो तात ऐसे म्हणतासी. बा तू वसत होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होतासी अंतरी. अरे कठीण वागूक तरी शब्द व्हायला नाही म्या. बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातोटी आपल्या पुढे ठेवणी दृष्टी ग्रास घेसी बाळका. आहारे आहा मीननाथ बाळा परम ज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नव्हेसी मळा शुद्ध मुख कमळा मिरविशी. आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळी. आजी तुझे अंग विष्टाविष्ट केसे अमंगळ जावया. बारे कधी मज वाचुनी न राहसे एकांतपणे. आजीचे दिनी शैनी मज सोडून केसा परत गेलासे. बारे माय तुझी किळगळा तिच्या कधी न पासे लळा. आसनी शैनी मजपासून बाळा पेल झाला नाहीस तू. तरी ऐसे असून तुझे मनी आजी मज गेलासे सोडून. आहा एकदा येऊनी अवनी मुख दावी म्हणजे बाळा. ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हा मरणाळ गायी समान फोडीत असे. आहा माझ्या मीननाथ कोणी दाखवा म्हणत असे. भूमी लोळे अश्रुनयनी नेत्री ढाळीता न समाया पाणी. वक्षस्थळादी पिटुनी अवनी दाखवा म्हणत म्हणे मीननाथ. ऐसे म्हणून आक्रंद ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरूंची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. कोण तुम्ही कोणाच्या नंदन करिता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताच्या बाराला शाश्वत अचळ आहे. बोला कदा काळी न मरे तो. अहो तुमच्या मीननाथ नामधारी असे त्यात. तो कदा न मरे योजिदा घात आहे शाश्वत महाराजा. तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्याते न जाळी कदा वनी. अनिल न शोषी ना गुरवी पाणी. शाश्वत चिन्ही नांदत असे. ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक. आहा आहा मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदे. ऐसी आग्रहाचा अर्थ ते पाहुणे गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पेजाला. करी कवळीनी भस्म चिमुटी संजीवनी मंत्र जपे होती. त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीननाथ उठला. उठताची मीननाथ मच्छिंद्राचे गळाप्रत मच्छिंद्र पाहुणे हृदयात परम मोहे धरीत असे. चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी बाळा खेळा. मजे टाकून विनय स्थळा गमन केले होते की. ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस. दुसऱ्या दिवशी दिनी मीननाथ घेऊन ते चालिले. मार्गी चालला त्रिवर्ग जान गोरक्ष करिता झाला बोलणे. हे महाराजा मच्छिंद्र नंदन चित्त द्यावे मम बोला. तुमच्या प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीवाल वाटे म्हणे. ऐसे असून सुता लागून रुदन केले हे काय. तरी हे रुदन कराव्या कारण काय होते बोला वचन. ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनी निर्माल की. तरी हे आश्चर्य वाटे म्हणे. स्वामी पडले शोक रुदनी की चिंता हारक चिंता म्हणे. तो चिंते माझी पडी येल. ऐसे एकोणी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ. एरू म्हणे मोह भावात तो पाहावया तुमच्या. तुम्ही वैराग्यशील म्हणवता तरी माया लंबुनी व्हावे परता. अशा मनुष्या तृष्णा ममता लिप्त नसावी शरीरात. ऐसा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथ असी. परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कासिया केले जी. एरी म्हणे वत्सा एक तू शिष्य माझ्या असी.
तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे. बारे आशा, तृष्णा, मनशा, कामना, काम, क्रोध, मद, मत्सर, वासना हे मोह मांदुसी माया सदना नांद नकी करतात. तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुष हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा. आम्ही अलक्षरूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञाने विवरणे याची कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा. बारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत, तर ह्याची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पाडसा. आता बारे तुझे वयस्पण समूळ आजी झाले हर, पै तोय चैनेही कारण हंस पुरुष मिळविसी. ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा टेकीत म्हणे, महाराजा तुम्ही सनात याते हसी पै केले. ऐसे बोलून वागूक तर पुन्हा गमती मार्गा पर मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करीत जाती. असो यापरी करिता गमन पुढे कथा येईल वरतून, नरहरिवंशी धुंडीनंदन श्रोत्या ते सांगेल. तरी पुढले अध्यायी कथाराशी पुण्य पर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानिया बैसावे. तरी नरहरिवंशी धुंडीसूत तुमच्या आहे शरणागत, मालूम नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य की म्यागार सदा परिशोध भाविक द्वादशतमाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 22 ओव्या 201. सिद्ध नवनाथ भक्तिसार 12वा अध्याय समाप्त. ओम नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारणाय सर्व कार्य सिद्ध कराय. ओम सिद्धाय नमः.